ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अर्जुन रविराजांना ती कोर्टाची नोटीस दाखवतो। कोर्टाची नोटीस दाखवल्यावरती इकडे आता या सगळ्यामध्ये रविराज विचार करतात की काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठा निर्णय हा घ्यावाच लागणार आहे। कारण किती काही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का आश्रम गेलं तर आपण पूर्णपणे चुकीचे आहोत। कारण सगळ्यात महत्त्वाचं महिपतीची केस पहिल्यांदा घेणारा हा मीच होतो आणि त्यामुळे हे सगळं माझ्यामुळे घडलंय असं होईल आणि रविराजांना गिल्ट वाटते। गिल्टमध्ये गेलेले रविराज या सगळ्यामध्ये अर्जुनला सांगतात तू काळजी करू नकोस, काहीही झालं तरी मी हे आश्रम कोणाच्याही घशामध्ये जाऊ देणार नाही असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला मदत करायला तयार होतात आणि आता ते सांगतात आपल्याला या सगळ्यामध्ये कोर्टाची ऑर्डर घ्यायला पाहिजे। कोर्टाची ऑर्डर या महिपतचा नायनाट आता मीच करणार, किती काही झालं तरी त्याला शिक्षा मिळणार। तू एक फक्त काम कर, कोर्टाची डेट मागून घे हा स्टे पुन्हा हे करण्यासाठी। यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, लवकरात लवकरची इमर्जन्सी डेट मागून घेतो आणि त्यानंतर काय करायचं ते तू मला सांग असं म्हटल्यावरती रविराज आता सायलीची सर्वतोपरी मदत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेले असतात आणि काहीही झालं तरी सायलीला मदत करण्यासाठी आता ते पुढे येतात। दोघांचं बोलणं झालं आता रविराज मधुभाऊंची भेट घेतात कारण या सगळ्यामध्ये किती काही घडलं किती काही बिघडलं तरी आता मधुभाऊंची भेट घेणं हे खूप गरजेचं असतं। कारण काहीही गोष्टी झाल्या तरी सुद्धा मधुभाऊंची भेट घेऊन या सगळ्यामध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील। मग आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी ज्या वेळेला रविराज येतात आणि ते आता मधुभाऊंना काही गोष्टी विचारायला लागतात। मधुभाऊंना गोष्टी विचारल्यावरती आता मात्र मधुभाऊ सांगतात खरं सांगायचं तर ही आश्रमाची जागा आहे ती जागा खरं तर म्हणजे माझ्याच मालकीची आहे आणि या माझ्या मालकीच्या जागेवरती ॲक्च्युली आधी माझं आणि माझ्या बहिणीचं घर होतं। माझं आणि माझ्या बहिणीचं घर होतं पण ज्या वेळेला सायली पहिल्यांदा माझ्या घरात आली ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी निर्णय घेतला की सायलीसारख्या निरागस मुलींना या घरामध्ये आसरा द्यायचा आणि तिथपासून मी हे सुरू केलं। रविराज म्हणतात तुमच्या आश्रमाची स्थापना कधी झाली होती? त्यावरती रविराज सांगतात माझ्या आश्रमाची स्थापना ही 25 डिसेंबर 2000 साली झाली असं म्हटल्यावरती रविराजांना या सगळ्यामध्ये तोच आपला ॲक्सिडेंटचा दिवस आहे हे आठवतं। रविराज म्हणतात याच तारखेला तुम्ही का बरं सुरुवात केलीत? त्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ सांगतात मी तुम्हाला म्हटलं ना याच तारखेला साऊबाळ माझ्याकडे आलं होतं। साऊबाळ माझ्याकडे आली, मला याच तारखेला साऊबाळ आश्रमात भेटली। आश्रमात साऊबाळ भेटल्यावरती मगच मी हे सुरू केलं ना, कारण त्याआधी माझा आश्रम सुरू करण्याचा किंवा अशी कोणतीही गोष्ट करण्याचा कोणताही निर्णय नव्हता। साऊबाळ आल्यानंतरच हा निर्णय झालेला आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये काय बोलायचं? आता रविराज म्हणतात ह्याच तारखेला माझा अपघात झाला होता, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? मधुभाऊ म्हणतात नाही मला ही गोष्ट खरंच काही माहित नाहीये। मग आता इकडे रविराज म्हणतात मग तुमच्याकडे प्रिया कोणत्या तारखेला आली? यावरती मधुभाऊ सांगायला लागतात प्रिया तर माझ्याकडे या वेळेला म्हणजे एका वेगळ्याच ह्याच्यासाठी आली होती। खरं तर प्रियाने नर्सरी शाळेचा वेश घातला होता आणि शाळेमधून कुणीतरी तिला पळवलं होतं। कुणीतरी त्या सगळ्यामध्ये तिला पळवून आणलं आणि मग मात्र पोलीस मागे लागल्यामुळे या सगळ्यामध्ये तिला आता सोडून पळून गेले आणि त्यामुळे मग मात्र तिला मी माझ्या आश्रमात स्थान दिलं। रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे? माझ्याकडे जी बाई आली होती त्या बाईने तर या सगळ्यामध्ये मला आता सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तिने प्रियाला तुमच्याकडे आणून सोडलं। मधुभाऊ म्हणतात नाही ह्या अशा गोष्टी काही घडल्याच नव्हत्या, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? आता रविराजांना डाऊट येतो। रविराज म्हणतात बरं ते सगळं ठीक आहे, मी तुमच्याकडे एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो। यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ म्हणतात तुमचं काम काय होतं माझ्याकडे? त्यावरती रविराज सांगतात तेच तुम्हाला सांगायला मी आलोय, तुमच्या आश्रमाचा स्टे उठलाय। स्टे उठल्यावरती इकडे आता तुमच्या आश्रमावरती पुन्हा एकदा जप्ती आणण्याचं काम महिपत शिकरे करतोय। त्यामुळे हे आश्रम तुमचं आहे, तुम्ही हे कधी खरेदी केलं, काय खरेदी केलं या सगळ्याचे डॉक्युमेंट्स मला हवेत। मधुभाऊ म्हणतात ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सायलीला पण घेऊन जाऊ शकता,
कारण त्या सगळ्या डॉक्युमेंट्स किंवा घरा इकडे आता सगळं हँडल करणं हे माझी साऊबाळ करायची। असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात, ठीक आहे, मी सायलीला तुम्हाला भेटायला घेऊन येतो, जेणेकरून ज्या काही गोष्टी असतील त्या घडतील, असं म्हणत रविराज सायलीला घेऊन येत। आता मात्र रविराजांनी अर्जुन आणि आता सायलीला घडलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात। मग अर्जुन आणि सायली आता इकडे मधुभाऊंना भेटायला येतात। मधुभाऊंना अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये आपल्याला तुमच्या नावावरती जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते हवेत, म्हणजे जरी स्टे उठवला असला तरी तुमच्या नावावरती जर ती जागा असेल तर ही जागा कोणीही विकू शकत नाही। भले त्या जागेला ते आता आश्रमाचं लायसन काढून घेतील, पण तुमच्या प्रायव्हेट जागेवरती महिपत शिकरे कब्जा करू शकत नाही। यावरती मग मात्र आता इकडे आता मधुभाऊ सांगायला लागतात, साऊबाळा सगळं माहिती आहे। सायली रडायला लागते आणि मधुभाऊ मला माफ करा, म्हणजे या सगळ्यामध्ये मी तर तुम्हाला वचन दिलं होतं, की काहीही झालं तरी सुद्धा मी आपला आश्रम जाऊ देणार नाही, पण हे वचन पाळण्यामध्ये मी असमर्थ ठरले। मधुभाऊ खरंच तुम्ही मला माफ करा। यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा तू माफी मागू नकोस, तू तुझ्या परीने जे काही प्रयत्न करतेस ते प्रयत्न मला दिसतायत आणि त्या प्रयत्नांना मी तुला आता मात्र सलाम करतो। तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्यावरती बिलकुल रागवलं नाहीये। फक्त तू एक काम कर, म्हणजे रविराज सर माझ्याकडे आले होते आणि या सगळ्यामध्ये त्यांना ते डॉक्युमेंट्स हवे आहेत की जे डॉक्युमेंट्सनुसार हे घर आपलं आहे, म्हणजे ही जागा माझी आहे, हे त्यांना समजेल। तू हे करू शकशील का? यावरती सायली सांगते, हो। त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवानगी घ्यावी लागेल आणि ती परवानगी कोर्टाकडून आपल्याला पहिली मिळवायला लागेल आश्रमात जाण्यासाठी। मधुभाऊ म्हणतात, ती परवानगी घ्या आणि त्यानंतर मग मात्र सगळे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही जमा करा, पण माझा आश्रम काहीही करून जायला नको। इथून मी सुटो न सुटो, पण माझ्या आश्रमाला त्या महिपतीवरती मी कब्जा करू देणार नाही। सायली रडायला लागते, तिच्या मनामध्ये गिल्ट असते की आपण मधुभाऊंना सोडवू शकलो नाही। सायलीला अर्जुन कोर्टाकडून परवानगी मिळवून देतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आश्रमामध्ये जाण्यासाठी सायली आता सज्ज होते। ज्या वेळेला सायली आश्रमात जायला निघते त्यावेळेला प्रिया तिला अडवते आणि हे बघ, आश्रमामध्ये तू अशी एकटी जाऊ शकत नाहीस, मी सुद्धा येणार, माझा पण तितकाच अधिकार आहे। यावरती सायली म्हणते, मला परवानगी मिळालेली आहे, मला एकटीला जावं लागणार, तू आश्रमात आलेली मला चालणार नाही, कारण तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीने आश्रमात येऊन परत पुराव्यांची छेडछाड केलेली मी अजिबात सहन करणार नाही। यावरती प्रिया म्हणते, तू मला सांगणार का की मी कुठे यायचं आणि कुठे नाही ते? तू आता फक्त विचार करतच बसशील आणि मी काय करून मोकळं होईन ना ते तुला कळणार पण नाही। त्यावरती आता मात्र सायली इकडे ठाम असते आणि ती अर्जुनला ही गोष्ट सांगते। अर्जुन म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, स्वतः सिनियरच तिला या सगळ्यामध्ये थांबवेल। मग मात्र आता रविराजांपर्यंत ही बातमी पोहोचल्यावरती अर्जुन म्हणतो, किती काही झालं तरी कोर्टाकडून परवानगी फक्त सायली आणि मलाच मिळालेली आहे, त्यामुळे मला नाही वाटत की आपण इकडे तन्वीला घेऊन जाऊ शकतो। यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात, बरोबर आहे। यावरती आता प्रिया सांगत असते, सायली मी पण येणार, चल, असं म्हणत ती सायलीला फरफटत नेत असते। त्यावेळेला रविराज येतात आणि खबरदार तन्वी, तू या सगळ्यामध्ये जाऊ शकत नाहीस, कारण फक्त परवानगी ही सायलीचीच मिळाली। सायली प्रियाकडे एकटक पाहते, तिचा हात झटकते आणि तिकडून निघते। आता मात्र या सगळ्यामध्ये एक तारीख मिळते आणि त्या तारखेला खूप मोठा धमाका घडणार असतो। कोर्टामध्ये केस मिळते, म्हणजे कोर्टाची तारीख मिळते आणि आता महिपत शिकरेच्या विरोधात असे काही पुरावे सापडतात जे पुरावे आत्तापर्यंत या केसमध्ये खूप निर्णायक ठरलेले असतात आणि याच पुराव्यांना आता मात्र इकडे कोर्टामध्ये आता मात्र रविराजांनी बरोबर या सगळ्यामध्ये आता खूप मोठा खुलासा केलेला असतो। पण या खुलासाच्या सोबत अजून एक खुलासा होणार असतो, तो म्हणजे प्रियाचा। ज्याप्रमाणे हे आश्रम मधुभाऊंच्या नावावरती आहे हे जसं सिद्ध झालेलं असतं, तसंच आता इकडे प्रिया हदरते, कारण दुसरे डॉक्युमेंट सुद्धा रविराजांच्या हातात पडलेले असतात। इकडे महिपतच्या हातातून आश्रमाचा सगळा ताबा काढून घेतला जातो। महिपतच्या हातामधून ताबा काढल्यावरती महिपतला बेड्या ठोकत इकडे आता जेलमध्ये रवानगी केली जाते अवैधरित्याने। आता मात्र खासदारांना मॅनेज करत या सगळ्यामध्ये केलेल्या या प्रकाराबद्दल आणि फायनली आता मात्र इकडे सायली आणि अर्जुन यांची जीत झालेली असते।
रविराजांनी या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुन यांना मदत तर केलेली असते, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचे डॉक्युमेंट्स हे रविराजांच्या हातात सुद्धा आलेले असतात। आता या सगळ्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट पुढील याच्यात होणार असतो आणि रविराजांना प्रियाचं सत्य समजणार का हे पाहणं रंजक।